छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू कसा झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू 3 एप्रिल 1680 रोजी रायगडावर हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी वयाच्या 50व्या वर्षी झाला. त्यांच्यासह त्यांच्या चौथ्या पत्नी महाराणी पुतळाबाई देखील सती गेल्या. शिवाजी महाराजांचा मृत्यू प्रकृती अस्वास्थ्यामुळे झाला असे काही इतिहासकारांचे मत आहे. दुसरीकडे काही लोकांना असा विश्वास आहे की शिवाजी महाराजांच्या राण्या आणि मंत्री यांनी त्यांना विष दिले होते, त्यामुळे रक्ताच्या उलट्या होऊन शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला. तरी यामागे काय सत्य आहे हे स्पष्टपणे सांगता येत नाही. ब्रिटिश नोंदी सांगतात की 12 दिवस आजारी राहिल्याने त्यांचा मृत्यू झाला. पोर्तुगीज भाषेतील बिब्लिओटेका नॅसिओनल डी लिस्बोआ या समकालीन दस्तऐवजात मृत्यूचे कारण अँथ्रॅक्स आहे. तथापि शिवाजी राजांच्या चरित्रातील सभासद बखरचे लेखक कृष्णाजी अनंत सभासद यांनी मृत्यूचे कारण ताप असल्याचे नमूद केले आहे. शिवाजी राजांच्या हृदयात असलेल्या पत्नींपैकी निपुत्रिक आणि सर्वात कमी वयाच्या असलेल्या पुतळाबाई ह्या त्यांच्या अंत्यसंस्कारात सती गेल्या. दुसऱ्या हयात असलेल्या जोडीदार सकवारबाई यांना एक तरुण मुलगी असल्यामुळे सती जाण्याची परवानगी दिली गेली नाही. शिवाजी भोसले महाराज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शहाजी भोसले हे एक शक्तिशाली आणि प्रभावशाली सरंजामदार होते. त्यांची आई जिजाबाई यांचा शिवरायांवर खूप प्रभाव होता. छत्रपती शिवाजी महाराज हे भारतातील सर्वात शूर राजांपैकी एक होते. ते मराठा साम्राज्याचे संस्थापक होते. छत्रपती शिवाजी महाराज हे महान मराठा शासक मानले जात होते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की वयाच्या 16व्या वर्षी शिवाजींनी तोरणा किल्ला आणि वयाच्या 17व्या वर्षी रायगड आणि कोंढाणा किल्ले ताब्यात घेतले होते. 1657 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा मुघलांशी पहिला सामना झाला, ज्यामध्ये ते जिंकले. 1674 मध्ये मुघलांना पराभूत करून ते छत्रपती झाले आणि दक्षिणेकडे त्यांचे साम्राज्य पसरले. एक उत्तम शासक, उत्तम राजे, मराठा साम्राज्याचे संस्थापक, हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघणारे, एक शक्तिशाली, निष्ठावान पराक्रमी, आपल्या जाज्वल पराक्रमाने इतिहास घडवणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव कायम प्रत्येक भारतीयाच्या मनात सुवर्ण अक्षरांनी आजतागायत कोरीव केले आहे आणि तसेच कायम राहील. विजेसारखी तलवार चालवून गेला, निधड्या छातीने हिंदुस्थान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोथळा पाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा शिवबा होऊन गेला.